दिवसांपासून शहरातील बसस्थानक व शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी बसस्थानक परिसरात अखेर पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सौ अनिता जाधव यांनी केलेल्या मागणीची दखल घेत रविवारी दुपारी हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थिनी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ अनिता जाधव यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल तसेच पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याकडे निवेदन देत बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली होती. शहरात शालेय मुलींची छेड काढण्याची घटना घडल्यानंतर या मागणीला अधिक जोर प्राप्त झाला होता. दामिनी पथकाची तत्काळ कारवाई पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जालना येथील दामिनी पथक भोकरदन येथे दाखल झाले. या पथकाने सौ अनिता जाधव यांच्यासह शहरातील न्यू हायस्कूलला भेट देत विद्यार्थिनींची बैठक घेतली. सौ अनिता जाधव यांनी बसस्थानक परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची ठाम मागणी केली होती. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली. या मागणीची तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाने मदत केंद्र सुरू केल्याबद्दल सौ अनिता जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, दामिनी पथक व संपूर्ण पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.